हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, श्री सच्चिदानंद श्री श्रीपाद भगवान की जय, श्री सच्चिदानंद श्री रामदास भगवान की जय, श्री सच्चिदानंद श्री अमृतेदारायण की जय, सर्व साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, वासुदेव हरी। तरी गुरु दाविलिया वाटा, येऊनी विवेक तीर्थवटा, धुनिया मळकटा बुद्धीचा तेने। मायबाप आपल्या सेवेत येथील ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1011 अशी आहे। सदर चिंतन मांडण्या अगोदर आपण या ओवीचा अर्थ आपल्या समोर मांडलेला आहे, त्या संतांचं आपण अगोदर भजन करूया। नमो राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, आता नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। या या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मा
जयाच्या मनोदरीचा दडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकेला विसरू कसा मी श्रीपाद बाबाला विसरू कसा मी रामदास बाबाला विसरू कसा मी अमृतलाला श्रीपादनाथं गुरुराधवय्यं मुमुक्षुनामं ज्ञानदानैक्यलक्ष्यं घोटिक्षेत्र निवासनं तं नमामि वेदविद्या तं नमामि वेदविद्या विभूषितम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्तवाय नमो त्रिगुण पावनी आदरे जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पवन झालो चराचरी भाव अक्षर ज्ञानाने गोमटी देवा ज्ञानेश्वरी भक्तजना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी शिवभोळा चक्रवर्ती वाय माझे चित्ती शिवना तयानुवादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मग दावाव्या सुवटा आता माझ्या अंधराय नको देवा आले बागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ गावे बांधून तुका म्हणे वाटे आता कुठू देऊ नको फाटे विठ्ठल 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 बोला पुंडलिका देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय श्री बाबा की जय श्री सच्चिदानंद श्री रामदास बाबा की जय श्री सच्चिदानंद श्री अमृतेदान की जय सर्व साधु संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि सेवेला आपल्या मायबापाच्या सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा म्हणजे अधिक मासानिमित्त ही माझ्या वाट्याला सेवा आलेली आहे. मोठ्या मोठ्या महात्म्याने आपल्यासाठी खूप मोठं असं मार्गदर्शन केलं आणि माझ्यासारख्या पामराकडे सेवा येणं हे माझं भाग्य समजतो. कारण काय तसं पाहिलं तर मी एकदम म्हणजे नर्मदेचा दगड आहे आणि सद्गुरु रूपानं त्याच्यावर काय घाव घातले असतील त्यातनं काय माझ्या मुखात जे शब्द निघतील ते सद्गुरूचेच असतील यात तिळमात्र शंका नाही. तरी मायबापांनी मी काय दोन शब्द बोलेन त्याचा स्वीकार करावा. तुम्ही माझे मायबाप आहात, मी तुमचा लेकरू आहे. तरी गुरु दाविली या वाटा येऊनी विवेक तीर्थवटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने. तर माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतात की बाबानो तुम्ही इथं जन्माला आला आहात तर तुम्ही जन्माला आलात ते असं सरळ आलेला नाही. तर मी अनेक योनी
अनेक योनीमध्ये संचार करून इथं आलेला आहे, अनेक योनीमध्ये दुःख भोगत आलेला आहे आणि खऱ्या सुखाची इथं तुम्हाला काय अनुभव घ्यायचा आहे म्हणून इथं तुम्ही आला आहात. खरं सुख जर पाहिलं तर ह्या आलेल्या संसारामध्ये खरं सुख आहे का हो? कोण म्हणेल तर तुम्ही सुखी आहे? कोणी कोणालाही विचारा, अगदी सामान्य जीवापासून अगदी पंतप्रधानापर्यंत, अगदी मोठ्या मोठ्या अंबानी सारख्याला जाऊन विचारलं तरी तो म्हणेल मी दुःखीच आहे. म्हणजे त्याला काय कमी आहे नेमकं? हा संसारच मुक्कात काय दुःख बांधवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. तिथं सुख काहीच नाही. मग सुख कुठे आहे नेमकं? तर सुख आहे जवळ. आणि आपण सुख कुठे शोधतो? तर आपण या संसारामध्ये सुख शोधतो. संसारात सुख शोधायला का नाही मिळणार? तिथं सुखच नाही तर मिळणार कुठं? ज्या ठिकाणी एखादा तर खरं तर तिथं पोहता येईल का? मृगजळाच्या डोळामध्ये मृगजळामध्ये साळ्याने केळीचं पीक घेतलं तर किती पीक वाढील? सरळ प्रश्न विचारतात. कारण मुळामध्ये विचार केला तर मृगजळ हे मुळात अस्तित्वात आहेच नाही. काय आहे मग? तो फक्त भ्रम आहे, तो फक्त भास आहे. आणि खरं पाहिलं तर परमार्थामध्ये दुसरं काहीच नाही हो. परमार्थामध्ये इथं दुसरं तिसरं स्थानच सुखमय आहे. कारण जीव असतानाच तो कोण आहे? तर आत्मरूप आहे. तो सत्ताच कोण आहे? तर आत्माच आहे. भगवंताचं खरं स्वरूपच तो आहे. पण काय झालं त्याच्यावर तरी गुरु दाविली या वाटा येऊन विवेक तीर्थ वाटात. तर वेग जागृत झाला पाहिजे हो. जोपर्यंत वेग जागृत होत नाही तोपर्यंत हा भ्रम जाणार नाही. आणि भ्रम घालवण्यासाठी तर हे सगळं चाललेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचा परमार्थ चालू आहे. पण खऱ्या सुखापासून खरं सुख मिळतं का? परमार्थामध्ये आपण अनेक जण उतरतो आणि तिथं खरं जे सुख आहे तर ते सुख खरं मिळतं का? कारण मिळत असेल तर मी बऱ्याच वेळा असं पाहिलं, बरेच जण सुखाच्या व्याख्या आपापल्या परीने करत असतात. संतांचं सुख जे खरं आहे त्या सुखाचा अनुभव सांगताना कमी लोक सापडतात. संतांचं सुख वेगळं आणि आपलं सुख वेगळं आहे. पण व्यावहारिक सत्य एकलं भौतिक सुखामध्ये आपल्याला सुख मानत असतो. भौतिक सुखामध्ये कोण सुख मानतं? मी परमार्थात आलो आणि परमार्थात आल्यानंतर मला गाडी मिळाली, मला बंगला भेटला, माझ्या मुलाला नातू झाला, मुलाचं लग्न झालं. कोण म्हणतं माझ्या आई वडिलांना आजार कुठला होता, तो आजार बरा झाला, मला आजार होता तो पूर्ण झाला. ही सगळी सुख जी आहेत ती भौतिक सुख आहेत. आणि ह्या सुखालाच आपण धरून बसतो आणि ही सुख आपण सांगत असतो. परमार्थात ह्या सुखाचा कुठल्याही कसल्याही प्रकारचा संबंध येत नाही. भौतिक सुख हे मुळातच आपण प्रकृतीच्या गुणधर्माने भोगत असतो. आणि भौतिक सुख हे कुणालाही सुख आणि दुःख हे कर्मावर आधारित आहे. कारण मुळातच आपण त्याच्याच आधारे कर्माच्या आधारे जन्म घेतलेला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप. आपण जन्म मुळात घ्यायला मुख्य कारण काय तर वासना. वासना मुख्य कारण असताना त्या वासनेचाच आपण जर क्षय करत नसू आणि आपण दुसऱ्या ठिकाणी अनेक प्रकारचा शोध जर घ्यायला लागलो तर मुळाची मेन मुख्य जे आहे वर्म जे आहे ते बाजूलाच राहतो. कारण जोपर्यंत मुळात मूळ खंडलं जात नाही तोपर्यंत झाड उगवणारच.
जोपर्यंत मुळं आहे तोपर्यंत झाड येतच. की त्या दुर्वासते त्या गावाकडं त्याला शेतकरी काय करतो, मुळापासून काढत असतो. जर ते राहिलं, थोडं जरी राहिलं, अगदी उन्हाळाभर जरी राहिलं आणि थोडस जरी सुकलेलं असेल तर त्यात थोडस पाणी मिळालं तर परत त्या येतात. तसंच आहे हो, वासना थोडी जरी शिल्लक राहिली तरी आपल्याला काय करायचा, जन्म घ्यावाच लागतो. कारण वासनेमुळं परमार्थामध्ये खूप मोठा खंड झालेला आहे आणि ही वासना समूळ नष्ट घालवायची आहे, समूळ नष्ट करायची आहे. आणि कशाला जाईल, वासना निमाली दारिद्र्याची. हे वासनेचं दारिद्र्य आलं या जीवाला. कारण असताना जीव कोण आहे, ब्रह्म आहे. असताना राजा आहे हो, पण कसा राजा आहे, राजा पराधीन झाला, सिंह रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती गुणे सोतेजा मुकले. सोतेजा मुकला. काय आहे हा पुरुष, खरोखर कोण आहे, तर खरं तर हा देव आहे हो. राजा आहे पण काय झालंय, हारलेला राजा आहे, हारलेला. आता ज्यावेळी हारलेला राजा असेल तो राजा असून काय फायदा आहे का त्याच्यावर. सिंह रोगे रुंदला, सिंह आहे हो हा, पण काय झालंय, रोगाने जर्जर झालेला आहे. त्यामुळे अशा सिंहावरती त्या वनातला साधा कोल्हा सुद्धा हल्ला करायला घाबरत नाही. तसं आपल्यावर मायेने जर्जर करून टाकलंय या जीवाला. इथं सुख कोणाला वाटतंय का, सुख ह्या मायेच्या ह्याच्यात सुख जर असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रमच आहे. म्हणून ही माया समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला गुरु काय करतात, मार्ग दाखवत असतात. आणि जो जीवाचा भ्रम आहे तो घालवण्यासाठी हा संपूर्ण प्रपंच आहे. म्हणून तिथं म्हणतात, तरी गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेक तीर्थवटा. विवेक जागृत करतात. कारण काय, जीव मुळातच अज्ञानामध्ये, अज्ञान रूपी झोपेमध्ये अगदी निवांत झोपलेला आहे. त्या जीवाला जाग करायचं सद्गुरु काम करत असतात. अगा अज्ञानाची अनिदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. स्वरूपाच्या ठिकाणी जाग करायचं आहे. आणि हेच काम कोण करत असतंय, तर गुरु करत असतात, हे सद्गुरु करत असतात. ते काय करतात, मोठे गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष फावत असे अपेक्षेची. सद्गुरु तरी आपल्याला काय करत असतात, मोजके शब्द देत असतात. आणि त्याचा अनुभव घ्यायला गेलो तर ते शब्द नसून निशब्दच आहेत. कारण त्या हृदयामध्ये प्रत्यारोप अगोदरच आहे. आपल्याला फक्त तुझं आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याला असा अनुभव येतो की ते आपल्या जवळच आहे. म्हणून आपल्या स्वरूपाचा खरा अनुभव आहे हे सद्गुरु करून देत असतात. आता हा अनुभव घेण्यासाठी खरं तर आपल्याकडे अनेक विकार आहेत. अनेक विकार आपल्याकडे आहेत. काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, मत्सर आहे, माया, ही सगळे विकार आहेत ना. हे गेल्याशिवाय परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव तिथे येऊ शकत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे घर केले रीते. त्याला मुख्य मार्ग काय संतांनी दाखवलेला आहे, आणि देवाला आतमध्ये घ्या. आणि आज जे आपल्याकडे विकार दडलेले आहेत ते बाहेर काढायचे. जोपर्यंत हे विकार बाहेर काढले जात नाहीत तोपर्यंत खऱ्या देवाचा अनुभव येणार नाही. मग बऱ्याच वेळा असं होतं, त्याचा अनुभव न घेता बरेच जण म्हणतात, काय ना आम्ही नाम घेतलेलं आहे, आम्हाला काय अनुभव नाही. आता हा अनुभव खरोखर जर चाकून पाहिलं तरच आपल्याला प्रत्यक्ष कुठल्याही गोष्टीची गोडी येते. गुळ कसा आहे, गुळ कसा आहे, नुसतं तोंडाने किती वेळ बोलल्यानंतर गुळाची चव कळेल. तर
कधीच कळणार नाही. गुळ प्रत्यक्षात खावा लागेल. तुका म्हणे चाकूनी सांगे मजा अनुभव आहे. हा अनुभव आहे ना सद्गुरू करून देत असतात. कारण काय असतं, सद्गुरूंनी तो अनुभव स्वतः चाकलेला असतो आणि जो चाकलेला आहे तेच आपल्याला देत असतात. त्या अनुभवाची प्रचिती आपल्याला संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी करी. त्या संतांनी ती प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला असतो आणि तोच अनुभव आपल्याला प्रत्यक्षात देत असतात. हा अनुभव आला अंगा तो या जगात येत असेल. इथं अनुभव प्रमाण तुका म्हणे येते अनुभव प्रमाण. शब्दाचे गौरव कामाने. परमार्थामध्ये अनुभव महत्वाचा आहे. कुठेही आपण कुठलीही गोष्ट करायला गेलो तर अनुभवाचं पहिलं बघतो. तिथं काय तो कुठलीही गोष्ट आहे, नोकरीला लागायला गेला, तुला काय यातला अनुभव आहे का? तू किती दिवस काम केलेलं आहे? कोणत्याही ठिकाणी जा, एखादा गायन कलेचा आहे, त्यानं पहिलं कुठं गायन केलंय का? कोण एखादा मृदंग म्हणे आहे, यानं पहिला कुठं वाजवलाय का? एखादा शेतकरी आहे, यानं काही शेती केली का? त्याला अनुभव नोकरी द्यायची आहे, त्याला शेतात कामाला ठेवायचं आहे, त्यानं कुठं पहिलं काय केलंय का? ड्रायव्हर आहे, कोणाच्या गाडीवर काम केलं, कुठं कुठं काम केलं? अरे प्रत्येक ठिकाणी अनुभव घेतला जातो आणि परमार्थात अनुभव नसावा का? म्हणून संतांनी अनुभव, ज्या संतांनी अनुभव घेतला, खरं तर त्याच संतांना शरण गेलं पाहिजे. ज्या संतांना हा अनुभव आहे परमार्थातला, त्याच संतांना शरण गेलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा तर म्हणतात, आत्मज्ञाने चोकडी संत माझी रुपडी, ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. अरे बाबा, तुला परमार्थातला खरा अनुभव घ्यायचा आहे ना, तर आत्मज्ञानाने चोख आहेत म्हणजे शुद्ध आहेत, त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, अशा संतांना शरण गेलं पाहिजे. तेव्हा ते ज्ञान मिळेल. काय ज्ञान आहे ते? ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आती आणावे, तरी या संता भजावे सर्वस्वेसी. मग ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवंटा. तिथं सेवा हा दारवंटा सांगितलाय खरं तर. पण आपण काय करतो, सेवा म्हटलं की नाही, ही सेवाच तेवढी नको असते. जेव्हा खरं सेवा अत्यंत महत्वाची आहे. कारण सेवा म्हटलं की नम्रपणा येतो तिथं. आणि नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. देव तिथं नम्र झाल्याशिवाय देव कधीच आत वास करत नाही. भगवंताला जर कोंडायचं आहे ना, अनेक जणांनी कोंडलेला आहे हो, सर्व संतांनी कोंडलेला आहे त्याला, पण कसा? नम्र होऊन कोंडलेला आहे. आपल्याकडे नम्रता जोपर्यंत येत नाही, आणि नम्रता ही नामाशिवाय येत नाही, नम्रता ही नामाशिवाय येत नाही, आणि नाम हे सद्गुरूशिवाय मिळत नाही. सद्गुरु वाचुनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे. सद्गुरूशिवाय ती गोष्ट कधीच कळत नाही. जैसा कांतेविन करणे संसार, तैसा हा व्यवहार साधनाचा. इतर साधनाच्या ज्या खटापट आहेत त्या भेट आहेत हो. काय सद्गुरू करतात? सद्गुरू एकच गोष्ट शिकवतात, माझेनी अनुसंधाने विन स्नान संध्या जप होम दान, हे अधर्माची जाण. हे अधर्म आहे. माझं अनुसंधान जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत किती स्नान करा, संध्या करा, जप करा, होम करा, तप करा, दान करा, ही साधनच नाहीत हो. साधन काय आहे नेमकं? योग, याग, व्रत, नियम, दान, धर्म न करे न लगेच नाही. पण आम्ही काय करतो या? आम्ही काय करतोय? मुख्य जो हमरस्ता आहे ना, तो मुख्य हमरस्ता सोडला आणि वाटेनं चाललोय, आणि मग वाकड्या वाटेनं जाताना नेमकं कुठेतरी फसगत होण्याची शक्यता आहे ना. असंच आपल्या झाले आहे.
आणि त्यामुळं खऱ्या भगवंताची ओळख होत नाही. आम्ही वाकड्या वाटेनं राट्या लावलेले असतात. ते दगड किती किलोमीटर आहे बांध दाखवतात, पाट्या बांध दाखवतात आणि मुख्य ठिकाणी ज्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचवतात. पण वाकड्या वाटेनं जाऊन कधीच तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून हमरस्ता आपण काय केलं पाहिजे, धरला पाहिजे. म्हणून तरी गुरु दाविली या वाटा. हे सद्गुरु हेच काम करत असतात. वेदे बहुत बोलिले विध भेद सुचिले परी आपुले हित आपणची घेपे. वेदानं काय केलं, वेद भरपूर बोलला, खूप काय बोलला आणि त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं, अनेक भेद सांगितलेले आहेत. पण आपल्या हिताचं तेवढं घ्यायचं आहे. काय हिताचं आहे? का प्रगटली अवस्थी अतिशय मार्ग दिसती, का तेथुले चाली जाती सांगे माझं. आणि तेवढं मार्ग सगळं आहे. काय सूर्य उगवल्यानंतर प्रकाश पडतो आणि अनेक वाटा दिसायला लागतात. का सगळ्या वाटा चालत जायच्या का? आणि सगळ्या वाटा चालत गेल्यानंतर पोचायचं कधी? कुठेतरी अडकळणार, कुठेतरी मुक्काम होणार. म्हणून सूर्य उगवल्यानंतर मुख्य रस्ता आहे. तो मुख्य रस्ता पकडल्यानंतर नेमकं साध्यापर्यंत आपण पोचल्याशिवाय राहणार नाही. अगदी खात्रीला आहे. आणि त्या वस्तूची ओळख झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ झनी जाल कोठे बुडवाले ही विचारी मनात आपली. बाबा वस्तूची ओळख करून घ्या. तुम्ही कोण आहात? कधी विचार केलाय का? आम्ही सगळं करतोय हो. परमार्थामध्ये कोणाचे 4 वेद पाठ आहेत, सगळ्या रुच्या पाठ असतात. 6 शास्त्र मुखोद्गत आहेत, 18 पुराण मुखोद्गत आहेत. असे बातमी आहेत. पण प्रत्यक्षामध्ये तर मुख्य वर्म जर हातात नसेल तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून मुख्य वर्माला ही गोष्ट तुका म्हणे चुकली वर्म फेरा पडे. वर्म चुकल्यानंतर फेरा पडल्याशिवाय राहणार. म्हणून वर्म चुकता कामा नये. काय मुख्य गोष्ट आहे ते वर्म काय आहे? नाम आहे जयापाशी जेथे राहे तेथेची काशी. अरे ज्याच्याजवळ नाम आहे ते संत आमचे म्हणून जातात की ज्याच्याजवळ नाम आहे तिथंच काशी आहे. हे वर्म आहे. काव हिंडता रानो राणी पुसा संताशी जाऊनी. थोर आहे संताचा महिमा आला बहुतांच्या कामा. संताचा महिमा थोर आहे. संताचा महिमा इतका थोर आहे की त्या महिम्याचं वर्णन करताना आपल्याकडे शब्द नाहीत. शब्दच अपुरे पडतात. पण काय झालं पाहिजे? तुका म्हणे त्यांचे वारे ते देव तुमच्या जवळी वसे. तुम्ही त्यांचं व्हायला शिका पहिलं. आपण काय होतोय त्यांचं नाही, आपण देवाचं बी बऱ्याच वेळा व्हायला जातो. नामदेवराय बी देवाच व्हायला गेले होते अगोदर. नवे देवाशी एकरूपच झाले होते. पण वर्म चुकलं होतं. काय वर्म होतं? सद्गुरु रूपी अनुग्रह नव्हता आणि खऱ्या बोधाचा प्रकाश पडलेला नव्हता. चिन्मय अंजन अशी दृष्टी मिळालेली नव्हती. चिन्मय अंजन सुधले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली आणि कल्पना निमाली द्वैत. जे द्वैत आहे आपल्याकडं ते सद्गुरु रूपी अनुग्रहातनच नाहीच होतं. आणि तेच मुळात नामदेवरायाकडे तीच गोष्ट नव्हती. म्हणून नामदेवराय सुद्धा देव भेटून पण फायदा नाही. शेवटी सद्गुरुकडे ह्या सर्वांना माहिती आहे. तुम्हाला सर्वांना हा खरं बोध प्रकाश
आपल्याला भेटत नाही आणि त्याच्याशिवाय खऱ्या परमात्म्याची ओळख सुद्धा होत नाही. कारण काय, भगवंत कसा आहे, कसं स्वरूप आहे, आपण फक्त एका ठिकाणी पाहायला जातो, पण देव मुळात तसा आहे का? जसा आपण पाहतो तसा तो आहे का? नाही ना. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्विकार निर्गुण निर्विकार तू एक रघुराया. भगवंत हा संपूर्ण रूपात नाही, रंगात नाही, आकारात नाही, कुठल्याच गोष्टीत तो नाही, असा हा भगवंत आहे. निर्गुण स्वरूपातला भगवंत जर कळायचा असेल तर ते त्याला ओळखण्यासाठी ती वस्तूच जवळ पाहिजे. जेतन संचरे पुण्य पाप निष्कंप गुणत्रयादिलेपन लक्ती जेत अर्जुना ते पुण्य वशे अल्पची जरी हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नासे संसार भय. तर अर्जुना बघ, ते जर तुझ्या दैवयोगानं अल्प अगदी थोडी जरी ठिणगी तुझ्या हृदयामध्ये त्या ज्ञानाची पडली तर मात्र तुझं संपूर्ण हे संसार ते समूळ नष्ट होऊन जाईल. पण त्या ज्ञानाचा हृदयामध्ये प्रकाश पडला पाहिजे. आणि हेच खरं काम, विवेक जागृतीचं काम सद्गुरु करत असतात. तरी गुरु जाविलिया वाटा येऊनी विवेक बुद्धीचा त्याने 6 गुण भगवंताचे आत बसले जातात. आणि हेच नामचिंतनाची रीत जी आहे ते सद्गुरु आपल्याला काय करतात, मंत्राशिवाय खऱ्या स्वरूपाची ओळख होत नाही. आणि त्यालाच तर नाम म्हटलं जातं. आणि हे नाम संतांनी कसं शोधून काढलेलं आहे? संत एकांती बैसले सर्व दिलेले ज्ञानदृष्ट्या उल्लेखिले ते हे श्रीहरीचे नाम, असं हे शोधून काढलेलं नाम संतांनी. कारण काय, जीवाला नामाशिवाय ओळख नाही. आणि नाम आहे तरी कसं? सहज माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंना विचारलं, दादा हे नाम केवढं आहे? ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्या नामानं आकाशाला सुद्धा काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. एवढं मोठं हे नाम आहे. एखादा असा म्हणेल की एवढी मोठी वस्तू आणि एवढी मोठी वस्तू तुमच्या हृदयामध्ये कशी काय बसेल? हे आता तुमच्या या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. एखाद्याला सहज वाटेल, कारण नाम एवढं मोठं आणि हृदय एवढं एवढं असतं, तर ते बसेल कसं काय? तर आपण बाहेर व्यवहारामध्ये बघा, आता बघा ते प्रक्षेपण चालू केले माझ्या मुलानं मोबाईल मध्ये. तर तो मोबाईल केवढीचा आहे? मला वाटतं असेल 4 इंचाचा. आणि त्याच्यामध्ये हा 5.5 इंचाचा माणूस दाखवता. हे कसं शक्य आहे? ते सोडा, एवढा मोठा ज्ञानेश्वरी यासारखा ग्रंथ, अनेक ग्रंथ आहेत त्या मोबाईल मध्ये सगळे बसलेले. शक्य आहे का? बरं, याच्या अगोदर आपल्याला 10-20 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं एवढे ग्रंथ एवढ्या एवढ्या या चिप मध्ये बसेल, तर कोणाला हे गोष्ट म्हणजे पटली असती का? आम्हाला तर नक्कीच पटली नसती. पण एवढी मोठी वस्तू पण एवढ्या एवढ्याच्यात बसते. आता बघा, फुगा असतो, फुगा, आणि तो असताना किती लहान असतो, आणि फुगवल्यानंतर हे बाहेरची हवा घेतो. म्हणजे हवा किती मोठी आहे या फुग्यापेक्षा. आपल्या आत ती हवा आहे, बाहेर बी हवा आहे, पण ती बसवतात त्यामध्ये. असं हे नाम हृदयामध्ये अनेक संतांनी बसवलेलं आहे. आमच्या जनाबाई म्हणते, हृदय बंदी खानी केला आत विठ्ठल संपुष्ट हे हृदय पेटी करुटी साठू, तुकाराम महाराज म्हणतात. आणि हे असताना काय, भगवंत हृदय मध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी कामू विषयावरी. अरे मी हृदयातच आहे, पण मला ते बाहेर शोधतात का? तर खऱ्या स्वरूपाची ओळख नाही म्हणून.
आपलं खरं स्वरूप आपण विसरलेलो आहोत आणि खऱ्या स्वरूपाची ओळख करण्यासाठी तर वेग जागृत झाला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? प्रत्येकाला कोणाला म्हटलं तू कोण आहे तर तुम्हाला काय दिसत नाही का मी कोण आहे ते? अरे तो आहेस, तो आहेस नाही ना. अमर हा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा मग भरोसा पडे. अरे तुम्ही अमरच आहात. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख मेले वर्म संत चरण. काय तुका काय बोलावं ते म्हणतात सरळ हा तर परम वरून मूर्ख ठरवलं जीवाला का? तर तो संताला शरण जात नाही, संताला जाऊन शरण जात नाही आणि त्यांना विचारत नाही मी कसा परब्रह्म आहे. ते म्हणतात त्या अभंगामध्ये खूप खूप गमतीने सांगतायत. म्हणतात ढाल तलवारे गुंतले कर म्हणे झुंजार मी कैसे झुंजो. एका हातामध्ये ढाल आहे, एका हातामध्ये तलवार आहे आणि मी आता कशी लढाई करू? आता ह्या जीवाला काय आहे? हो काय दिलेलं नाही याला? देऊळ बांधिले सुंदर. देऊळी बांधलेलं सुंदर आहे आणि ह्या देवळामध्ये तो काय केलाय? भगवंत बसलेला आहे, त्याला शोधायचं आहे. पण एवढंच काम करत नाही. आणि देऊळ बांधताना किती सुंदर बांधून दिले देवानं. किती कलाकार आहे, कलाकार असा भगवंतासारखा कुणी आहे? या देवळामध्ये जे दरवाजे जिथं पाहिजे मागचा पुढचा वरचा खालचा सगळीकडे सगळे दरवाजे अगदी जिथले तिथं आहेत. नाहीतर महा मोठं संकट आलं असतं. कारण त्या दरवाजाला जर चुकीचा डोळे आता समोर पाहतोय, डोळे मागे लावले, काय झालं असतं? आत्ताच्या कुठल्या इंजिनियरनं बरोबर करून दिलं असतं. आता बघा महामारी आलेली आहे एवढी मोठी. त्या महामारीमध्ये ते डॉक्टरच स्वतः वाचत नाही तर ह्या जीवाला ते कशी काय वाचवू शकतील? वैद वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. तुकाराम महाराज म्हणतात हे वैद जर वाचवत असले तर देवाकडे कोण पाहिल का? म्हणून जाणार आहे तो जाणारच आहे, त्याच्याबद्दल चिंता नाही. जाणार आहे तो जाणार आहे, ज्याचं संपलं तो जाणार आहे आणि ज्याचं आहे तोपर्यंत तो राहणारच आहे. मग काही हो किती मोठ्या महामारी होत. प्रल्हादाला आपल्या एवढ्या कड्या कफारीतनं फेकून दिलं, उकळत्या तेलात टाकलं, जळत्या अग्नीमध्ये ढकललं, तरी प्रल्हादाला काहीच झालं नाही. का? त्याला वाचविणारा आहे हो. आणि जो वाचवणार आहे त्याच भजन केलं पाहिजे हो. चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवतं हरिविनं देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. अरे एकच नारायण आहे, तुला पाहायला लावतोय, ऐकायला लावतोय, बोलायला लावतोय, चालायला लावतोय, देणं घेणं करायला लावतोय. हे सगळं एकच हरे आहे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. त्याचं सोडून बाकी जर करत असेल व्यर्थ आहे. आणि तो कोण असेल? आता मी बोलतोय त्याच्यातला जर तो निघून गेला तर एक त्याची ओळख करायची आहे. आणि म्हणून इथं खरं तर सांढारे कल्पना नका आडराना जावं जनी जनी जाल कोठे बुडवाले. तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या जीवे शिवाशी पावे ना आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. हे सुखाची खरी ओळख आहे. आपुल्या जीवे सुखाशी शिवाशी पाहावे. आपल्या जीवानं काय करायचं आहे? शिवाशी संधान बांधायचं आहे, अनुसंधान लावायचं आहे आणि त्या स्वरूपाची आपलं स्वरूप आहे ते पाहायचं आहे. हेच सद्गुरु राया काय करतात? आपल्या स्वरूपाची ओळख करून देत असतात. काय नामदेव राय सांगतात जेव्हा सद्गुरूकडे गेल्यानंतर खऱ्या स्वरूपाची ओळख झाल्यानंतर म्हणतात सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी मत. ते म्हणतात सद्गुरु राया पूर्ण कृपा केली, तुम्ही काय केलं?
तर माझीच वस्तू आहे ती आणि मला दाखवली. माझे सुख माझा दाविले डोळा, सुख माझच खरं आहे ते आणि माझ्या डोळ्याला दाखवलं. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, त्या ज्ञानाने हे प्रेम निर्माण झालं. काय परमात्मा ऐसी एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तो. हे ज्ञान देण्याचं कार्य सद्गुरू करत असतात. म्हणून सद्गुरूला शरण जायचं आहे. कारण सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ते ज्ञान हातात कधीच येणार नाही. आणि हा बुद्धीचा मळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुद्धा खऱ्या परमार्थ आणि खरा भगवंत सुद्धा आपल्याला कधीच कळत नाही. तो भगवंत सगळीकडे व्यापलेला आहे. मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कोण उठावसे, परी प्राणियाचे दैव कैसे जे असं ठिकाण दाखव. मी कुठे नाही, मी सगळीकडे भरलोय, चराचरामध्ये व्यापलेलो आहे, मीच आहे. तरंग पाणी विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मीच ते मीन होती विस्मो देते. अरे ते मी नाही म्हणतायत. तरंग पाण्यावर सुकायला लागलेले आहेत आणि सूर्याची किरण म्हणते ते आम्ही पाहू कसं. तैसे मीच ते मीन होती विस्मो देतो, तसं मीच नाही म्हणते ती, मी सगळीकडे व्यापलेलो आहे. पण हे मला काय म्हणतात, मीच नाही असे ते म्हणायला लागलेले आहेत. का तर स्वरूपाची ओळख होत नाही म्हणून ते असे बोलतात की मीच नाही. तैसा मी जे तुला आगवा, त्याची तू कथायाची या सद्भावा, तरी न करिता पांडवा. त्या भजन झाले, भजनाची रीत सांगतेत माऊली त्यानं उभा आहे. मी केवढा आहे. तैसा मी जे तुला आगवा, त्याची तू कथायाची या सद्भावा. अरे मी जितका मोठा आहे तेवढा त्याचा भाव तयार झाला पाहिजे. तुकाराम महाराज तर सहज बोलून जातात. तुका केवढा केवढा, तुका आकाश एवढा. तुकाराम महाराज एवढे आहेत तर आपण केवढे आहे. तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. ते मुळातच वैकुंठवासी आहेत. ते भगवंत स्वतःच आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नव्हे दुजा. ते भगवंत स्वतः विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांना एवढं सांगायची गरज काय. ते सांगतात कशासाठी, तर आपल्यासाठी आहे. का तर त्याचं मुख्य कारण असं, तैसे अर्जुनाचे नि व्याजे, श्री गीता प्रकाशनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. त्यांच्यासाठी आहेच नाही काय. निमित्त केलं अर्जुनाचं आणि काय केलं, हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरे पावणे पातलो आम्ही. केलं कोणासाठी, निमित्त केलं फक्त अर्जुनासाठी आणि हे दिलेलं आहे आपल्यासाठी. म्हणून तुकाराम महाराजांना स्वतः एवढं मोठं सांगायची गरज नाही. ते मोठेच आहेत पण सांगतात का तुम्हासाठी, तुम्ही केवढे आहात रे बाबांनो, तुम्ही सुद्धा आकाश एवढे आहात. नवे नवे आकाशाला व्यापलेले तुम्ही तेवढी वस्तू आहात. पण हा अनुभव घेतल्याशिवाय, तुम्हाला त्या वस्तूची ओळख पटल्याशिवाय, त्याचा अनुभव आल्याशिवाय ही गोष्ट कळणार नाही. म्हणून तुम्ही खरं तर काय केलं पाहिजे, त्या नामाचा अनुभव घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थाची ओळख होणार नाही. हा परमार्थ, हा भगवंत असताना व्याप्त आहे, आत बी आहे बाहेर बी आहे, पण त्याचा अनुभव येत नाही. आत बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तो आतही आहे आणि बाहेर पण आहे, तो सगळीकडे भरलेला आहे. तर त्याचा अनुभव मात्र येत नाही. तर नावली ज्ञानोबर आहे म्हणतात, तरी मी सकळ देही असे तर विचार नाही, आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे म्हणतात. मी आत आहे, मी सगळ्याच्या देहात आहे. हा विचारायची सोयच नाही रे. पण त्या साधकाच्या मनाचा तसा निश्चय होत नाही. मी काय करणार त्याला. जे काही मनुष्य जात सकळ स्वभावताही भजनशीळ, झाले असे केवळ माझ्याची ठाई. अरे हे सगळे प्राणी जात आहे ना, सगळे भजनशीलच आहेत. स्वभावताही आहे, त्यांचा स्वभावच मूळ आहे. का, कारण भजनाची रीत आईच्या पोटातच त्याला माहिती आहे. आईच्या पोटातच नवे नवे तो आईच्या पोटातच तो भजन करत होता. पण काय झालं,
धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, आणि रडू लागे कोहम कोहम. तो उलट भजन करायला लागला हो. खरं आई वडिलांच्या मायेच्या तत्वात मध्ये तो आला. या धरणीवायूचा त्याला काय झाला, स्पर्श झाला आणि मायेचं तत्व तो काय झाला, जाणू लागला आणि खऱ्या स्वरूपापासून बाजूला झाला, फेकला गेला सागर. म्हणून अशा ठिकाणी आईच्या पोटाचे भजन चाललेलं होतं. त्या भजनाची रीत सद्गुरुराया तिथं तुटलेलं होतं, ते जोडून द्यायचं काम सद्गुरुराया करतात. आणि हितच खरं तर आपल्या बुद्धीचा जो मळ आलेला आहे तो घालवतात. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्या बोधावरती आपल्याला काय करतात तर परायण करतात, म्हणजे त्याच्यावर स्थिर करतात. आणि अहर्निशी म्हणजे सतत. कारण काय, जोपर्यंत आपण अनुसंधानावर असत नाही तोपर्यंत अनुभव येतच नाही. कारण कसं असतंय, जोपर्यंत एखादा ड्रायव्हर असतो तो एखाद्या मार्गाने नेहमी जात असतो, तर तो त्याला वळण आलं की बरोबर त्याचं काय असतं, स्टेअरिंग त्या बाजूला फिरत असतं, डाव्या बाजूला जातं, उजव्या बाजूला जातं. स्पीड ब्रेकर आला, पायाचे ब्रेक तिथं जातात. तसं कर्म करत असताना ज्यावेळी सद्गुरूने दिलेल्या अनुसंधानावर साधक राहत असतो किंवा प्रयत्न करत असतो, त्यावेळी त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि हाच अनुभव खरा आहे परमार्थातला. आणि जोपर्यंत हा अनुभव येत नाही तोपर्यंत खऱ्या भगवंताची ओळख होत नाही. म्हणून हा अनुभव येण्यासाठी सद्गुरूची खरी गरज आहे. आणि त्याशिवाय परमार्थ हा अगदी मी म्हणतो अतिशून्य आहे. नव्हे त्याच्यापेक्षा आपलं जो आहे तिथंच बरं आहे, त्याने काही करायची गरज नाही. कारण परिस्थिती अशी आहे की भगवंताला जाणून घेतल्याशिवाय ह्या संसारा एवढं आपल्यावरती जे ओझा आलेला आहे ते निघून जात नाही. आणि संसार म्हणजे तरी काय तर मुख्य म्हणजे जन्म आणि मृत्यू. आणि हा जन्म मृत्यू जर बाद होत नाही, नाश पावत नाही, तर मग फायदा काय. आणि जन्म मृत्यू बाद करायचा असेल तर नामच हातात आलं पाहिजे. नाम आले हातात तर ज्याच्या हातामध्ये नाम आलं त्याच्या दैवाला पार नाही. अरे बाबा त्याची दैवगती काय आहे आणि मग इथं मुळात काय, या भाग्याचा तो येथे पावे. हे मिळायला गोष्ट महत्वाचं. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा अनेक कल्पच्या कल्प गेली, पण ही गोष्ट त्यांनाही प्राप्त झाली नाही. अनेक कल्प गेलेले आहेत, पण ते मला आता या जन्मामध्ये मला हे साध्य झालं. असं अनेक ठिकाणी अनेक जणांच्या त्या गोष्टी मिळायला सुद्धा भाग्य लागतंय. कारण भगवंत त्याशिवाय होत नाही. ते म्हणतात परी मी जयाचे वाचे गोळे भोजे नाम नाचत असे माझे जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ यावया. अरे बाबा हे नाम हातात यायचं असेल, मुखात यायचं असेल तर हजारो जन्माची पुण्य लागते. तेच माऊली ज्ञानोबा पुढे सांगतात, माझे या सत्यवादाचे हे तप वाचा केले बहुत कल्प, तयाचे हे महादेव पाथरी प्रभू. माझ्या ह्या सत्य वाचन मुखानं वैखरीनं जे भजन केलेलं होतं, वाचा केले बहुत कल्पच्या कल्प गेली मला, तयाचे हे महादेव पाथरी प्रभू. आणि ही ज्योत आत्ता मला प्राप्त झालेली आहे. काय ज्योत आहे तर अंतरी ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळात जी होती आजच्या दिली. ती ज्योत आहे ना, आच्छादन आलं होतं तिच्यावरती. ती माझ्या गुरुरायाने काय केलं की ते आच्छादन काढून टाकलं आणि वेग जागृत केला. आणि त्या विवेकानं काय केलं तर माझ्या बुद्धीवरती जो मळ आलेला होता तो घालवला. आणि त्यामुळं मला माझ्या स्वरूपाची खरी काय आहे ओळख झाली. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी किजे जो धंदा, तो नुसता शिनुची प्रभुता, नुसता शिनच आहे बाबा.
कारण ब्रह्मनामावर श्रद्धा महत्वाची पाहिजे. आणि तो जर सोडून बाकी काय करत असेल तो नुसता सीनच आहे परमार्थात. काही करा, मग तुम्हाला काय करायचं असेल ते सगळं करा, पण ब्रह्मनामावर जर श्रद्धा नसेल तर नुसता शीनच आहे तो. दृष्टादिष्ट म्हणजे इथंही ती शीन आहे आणि पुढच्या प्रगतीला पण तुमच्या काय आहे ती सुद्धा आडफाटाच आहे. तुम्हाला पुढे प्रगती नाही, तुम्हाला म्हणजे पुढच्या जन्मामध्ये सुद्धा काय तुमची नाही उतारच व्हावं लागेल. म्हणून मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही त्या नामाची ओळख करून घेतली पाहिजे आणि ते सद्गुरू शिवाय तुम्हाला नाम हातामध्ये येत नाही. तरी आता काय की नामाचा जो अनुभव आला तर तो अनुभव प्रत्येक संतांनी आपापल्या परीने सांगितला. तरी चित्त चाकाटले आटू घेतो वाचाई पांगुळली जेतीच्या कुंचित रोमांच आले. हा अनुभव आहे खरा तर, हा प्रत्यक्ष तुम्हाला येणारा अनुभव आहे. आणि हा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेतरी वर्म चुकलोय, जिथं आमचं तुटलंय तिथं आम्ही जोडलेलं नाही किंवा तुम्हाला ते जोडून देणारं कोण भेटलं नाही, हा सरळ सरळ त्याचा अर्थ निघतो. म्हणून ते जोडायचं काम असे ज्याला माहित आहे. एखादी गोष्ट आपण एखादा डॉक्टर पाहतो, तो सर्जन त्याच्याला तज्ञ असेल त्याच्याकडे जातो. एखाद्याला जर हाडाचा विकार झाला या आणि त्यानं डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलं किंवा दाताच्या डॉक्टरकडे गेलं तर तो त्याचा विकार काढू शकत नाही. हे सरळ सरळ अर्थ आहे याचा. तसा सरळ सरळ याचा अर्थ आहे की ज्याला ही गोष्ट प्राप्त झालेली आहे अशा सद्गुरूला आज तुम्ही शरण गेल्याशिवाय, जो समर्थ आहे शिष्याला उद्धार करण्यामध्ये, जो समर्थ आहे, शिष्य प्रबोधिनी समर्थ नाथबाबा म्हणतात, समर्थ आहे अशा सद्गुरूला तुम्ही शरण गेलं पाहिजे. बोलता बोलता भरपूर वेळ झाला आणि आता मला वाटतंय माझा वेळही संपत आलेला आहे. तरी गुरु दाविली या वाटा येऊनी वेग तीर्थ वाटा दोन्ही मळकटा बुद्धीचा तेने. तर आपल्याला जी सेवेसाठी ओवी घेतलेली होती ती माऊली ज्ञानोबाराय, महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय त्यांच्या 18व्या अध्यायातील 1011 ओवी नंबर. ही आपल्याशी सेवा मी कशी वाकडी तिकडी जशी मला करता येईल तशी मी केली. माझ्या मुखातून जर कदाचित वेडे वाकडे काही शब्द आले असतील, कोणाचं मन दुखावलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि काही त्यातून चांगलं माझ्या संतांचे विचार असतील, माझ्या सद्गुरूचे अमृतदादांचे असतील, ते तुम्ही घ्यावं, त्याचा स्वीकार करावा. आणि तरी न्यूनते पुरते अधिकत सरते येऊनी पुरते. तर एवढं बोलून मी माझी सेवा इथं संपवतो. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दाने. जे काळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्णी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो देलाहो प्राणिधातम. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची भांडी आई, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे अरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड देता बहीण, ते सर्वाई सदा सज्जन सोय रे हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी, भजिजो अखंडितम आणि ग्रंथो भजवे
विजय व्हावेजी हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसावो तेने वरे ज्ञान देव सुखिया झाला तेने वरे ज्ञान देव सुखिया तेने वरे ज्ञान